आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जळगावातून। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये तारखेडा गावी सोमवारी ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि प्रचंड अशा स्वरूपात नदीचं स्वरूप हे रौद्र झालं। सुंदरा नदीनं हे उग्र रूप धारण केलं आणि त्यामुळे जवळपास गावातील निम्मी घरं ही पाण्याखाली गेलेली होती। गावकरी जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेताना पाहायला मिळाले। यामध्ये 70 वर्षांच्या आजीबाई देखील होत्या, बायादाबाई चव्हाण। तर बायादाबाई यांच्या घरामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे घरातील धान्य, डाळी, टीव्ही, इतर साहित्य सगळं खराब झालंय। 2 दिवसांपासून रात्रंदिवस धान्य वाळवण्याचं काम आजी आजोबा करतायत। 2 दिवस आम्ही झोपलेलो नाही, शेती पिकंही खराब झाली आहेत, डोक्यावर बँकेचं कर्ज आहे, आता आम्ही ते कसं फेडायचं हे बोलताना मात्र आजीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं। त्याच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। तारखेडा गावातील चव्हाण यांच्या घरामध्ये देखील आपण बघितलं तर निम्म घर हे खरं तर पाण्याखाली गेलं होतं। घरातील डाळी साळींचं नुकसान हे झालेलं आहे। इकडे उजव्या बाजूला जरी आपण बघितले तर अशा प्रकारे हे टीव्ही जे आहेत त्या टीव्ही संचांमध्ये पाणी हे गेलं होतं, त्यामुळे ते खराब झालेले आहेत। घरातील फ्रीज असेल ते असे पलंगावरती त्यांनी ठेवलेले आहेत। अनेक वस्तूंचं देखील नुकसान हे झालेलं आहे। तिकडे आपण मध्ये जरी बघितलं तर त्यांनी अशा प्रकारे हे धान्य जे आहे ते खरं तर ते वाळवत आहेत। एकूण काय खरं तर परिस्थिती आपण जाणून घेऊ। आजी आहेत, आजी काय परिस्थिती, कसा पाऊस होता? असा पाऊस होता ना की इतका वर्षापासून पाऊसच होता नाही, या वर्षी इथला पाऊस झाला आणि इतकं पाणी होतं या नदी वाहायची आणि सगळं पाणी घुसून गेलं। त्या काय 2 दिवसापासून पुसत नाके नक्की येऊन गेले। मी काय करायचं आणि ताई बी असा चुका टाकायची करा आता तुमच्या हातात आहे काय दिशात ते बरं। काय काय नुकसान झालं? धान्य खराब झालं, आमचं धान्य खराब झालं, दाई साई खराब झाल्या। काल मी दिवसभर मी गच्चीवर राहिली दादा, ऊन पडलं तेव्हा त्या दाई टाकल्या। काय करायचं का सारखं सुद्धा दाई इथल्या वास मारून राहिल्या, कसं खायचं? घरी काय शेती तुमची? हा शेती आहे, पण शेतीमध्ये नुकसान होऊन राहिले। कपाशी लावलेले आहेत, कपाशी सगळे कपाशी असे सगळे बरबाद झालेले। पावसाळ्यात तसा होता, सगळे आडी पडून गेले, वाहून गेले। ते बी घरात जेव्हा एवढं पाणी शिरलं तुम्ही काय केलं? कुठे पळाला? आम्ही एकत्र पायाला नाही, इकडे ठेव बारदान तर ठेव बारदान, लगेच लोकांनी सांगितलं पया 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 पळलो आम्ही तिकडे वरच्या गल्लीत, म्हणजे ते फेकून दिलं सगळे सामान। कितलं गावायला आहे ना, मग काय करायचं? भीती वाटली होती? मग भीती वाटत होते दादा, एवढ्या टाक्या एवढ्या लाकडे आम्ही बी वाहून चालले होते, पण लोकांनी सांगितलं तुम्ही पळा आता जीव घेऊन। आता जीव घेऊन पळाले आम्ही तिकडे। काय करायचं असं जे नुकसान झालं त्याचं काय पुढे? आता पुढे तुम्ही आता करा काय करा ते देशात। इतकं नुकसान झालं दाई साईचं, धान्याचं, घराचं। त्या घरात जाऊ द्या पडून का जायना, पण असं नुकसान इतकं खायचं धान्य झालं ना। तुमच्या डोळ्यात खरं तर पाणी बघायला मिळतंय, काय म्हणजे आठवतंय ते सगळं? दाई साई घेतल्या दादा, विकत घेतलेल्या आहेत म्हणून इथलं पाणी वल्ल्या झाल्या त्या। आता करायचं काय? ते वास मारून राहिल्या, खायचं का नाही? सगळे लोक म्हणायचं ऐकून द्या ऐकून द्या ऐकून दे, दुसरे घेऊन मग काय करू? मग दुसरं घ्यायला पैसे पाहिजे तर मी तिकडे बांधत आहे दादा। घराचं करायचं काय, इकडे संसाराचं बघायचं सांगा। आम्ही ते इथलं परेशान झाले 2 दिवसापासून, विचारूच बघा तुम्ही। काय करायचं? ते महाराष्ट्र बँकेचं कर्ज आहे, नोटीस येऊन राहिल्या दादा, काय करायचं? कसं करायचं? देखा तुम्ही देखा कितलं पायदाने धान्य ऐकत फेकायचं ते देखा। दाई एक चटाकभर दाई चांगले राहिले नाही, सगळ्या बोलल्या झाल्या। काय मागणी आता सरकारकडे, काय करायला हवं? आता देखा तुम्ही सरकारकडून आम्हाला काय मिळतं ते बँकेचं कर्ज बी आहे, ते कर्ज बी जरासं सूट करा दादा एवढं। ते कर्ज बी आहे, ते नोटीस येऊन राहिल्या, काय करायचं? कसं काय काय करायचं? आणि सगळे नुकसानचे कसं चांगलं देश काय करतात? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय मागणी तुमची आता? काय करायला पाहिजे त्यांनी? कशी तुम्हाला मदत करायला पाहिजे? शेतकरी मागणी करा तुम्ही, शेतीचं कर्ज आहे ते तेवढं कमी, ते कर्ज कमी करा। दुसरं काय दुसरं काय खायचं असेल तर द्या, आणि ते शेतीचं बी द्या। आता 2 दिवस कसं काढतायत घरी? 2 दिवस काय कसं काढायचं? काढू जेवण वगैरे काय केलं?
आम्ही 2 दिवसापासून अन्नच नाही आणलं दादा मला 2 दिवसापासून हा पिढी बी होते नाही ते आता धान्य काढलं मी तर ते दळण करत आहे. काय खात आहे जेवण काय केलं काय असंच काय माझं असं जेवण आहे ना 8-8 दिवस मी भुके राहते जेवण सुद्धा जात नाही असं नुकसान झालं ना मला जेवणच गेलं नाही कसं जेवण करायचं हा एकच धान्याला एकच दाईच आहे घेतल्या मी आणि एक छोटा दाई चांगले राहिली नाही खावासारखे काय करा ना. आपण बघत आहोत खरं तर ही परिस्थिती आहे. आजींनी 2 दिवस झाले जेवण सुद्धा जात नाहीये. मला जीव मुठीत धरून खरं तर त्यांनी घरातून पळहा काढला होता. घरातील धान्य असतील डाळी असतील सगळं काही नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी आता सरकारने आम्हाला मदत करावी अशीच ते अपेक्षा करतायत. बँकेचं कर्ज देखील आहे ते तरी आमचं माफ करावं असं ते म्हणतात. मला खायला काही नाही दादा. कॅमेरा प्रांजल कुलकर्णी NDTV मराठी तारखेडा.